निकाल काय का लागे ना, तू निकाल दाबून टाकणार. हो ना, मी पण हाच विचार करते. ही बातमी कळल्यापासून आपण त्यांचं आडनाव काढून घेतलंय, पण त्यांचं डोकं ते डोकं चालवणार. तो डॉक्टरला विकत घेणार हवेत तेवढे पैसे फेकून, आणि त्याला हवा तसा रिपोर्ट लिहून घेणार की तो किल्लेदारच आहे म्हणून. मग आता करायचं काय? एक धोंडा घ्यायचा, डोक्यात हाणायचा, संपून टाकायचा कायमचा. मारून टाकायचं? अहो भाऊजी, पण कसं काय? जानकी नावाची संजीवनी आहे ना त्यांच्याकडे. म्हणजे मी जेव्हा भवानी माईकडे गेले होते ना, तेव्हा तिने मला सगळं सांगितलं. नेहमी सगळं आपल्या मनासारखं होत नाही. दुसऱ्यांच्यासाठी वाट वाकडी करावी लागतेच. या सगळ्यातून काय निष्पन्न होईल मला माहित नाही, पण जो निकाल येईल तो पचवण्याची ताकद ठेवा तुम्ही. हे तू स्वतःला समजाव, कारण हे सगळं कळायच्या आधीही तू माझा मुलगा होतास, अजूनही आहेस. मला काही फरक पडणार नाही. आणि सगळं नीट होणार आहे, माझी खात्री आहे. आईपणा मनातून यावा लागतो, ईर्षेतून नाही. मला लेक्चर नकोय, एवढंच सांगा हो का नाही. समजा मी नाही म्हणलं तर मी तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही. समजा मी फक्त बाहेर जाण्यापुरतंच हो म्हणलं तर मग तुम्हालाच काय, या घरात कोणालाही सुखाने राहू देणार नाही मी. ते तू आत्ताही करतेस. माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार नाही. मूल दत्तक घ्यायचंय, त्याचं काय करायचं? मी जाऊन येतो. मी संध्याकाळी आलो की बोलू. आता घाई आहे, येतो मी. बाय. आम्ही तुला बरोबर घेऊन जाणार नाही. कोणाला किती किंमत द्यायची ना ते नीट समजतं मला. म्हणजे मला काही किंमत नाही रे. तुला या घरात किंमत होतीच कधी? आता राहता राहिला प्रश्न अहिल्याचा. तिला काय सांगायचं, कसं समजवायचं ते मी माझ्या पद्धतीने नीट बघीन. तू नको काळजी करूस. दादा चल. वहिनी साहेब, मला एवढे पैसे नकोय. पांडू दादा, आमच्या गावाला असं म्हणतात की लग्न घर आणि घरात पुढे मागे आलेला आजारपण याला फक्त पैसेच उपयोगी पडतात. ठेवा. मी थोडे थोडे करून देईन परत. ते मी विचारलंय का तुम्हाला? फक्त तुमच्या बहिणीला बरं वाटलं की मला फोन करून कळवा, आणि आणखीन पैसे लागले तरी सांगा, तुमच्यापर्यंत पोहोचते. परशु मागे लागला होता म्हणे तुमच्या. पण मी सुनावला त्याला तिथेच. तर आत्या तिने अहिल्याचं नाव घेतलं. मला कळत नाही आत्या, काय का अहिल्याचा तरी हा चावटपणा. बाकी कोणासाठी नाही, पण या दोघांच्या मात्र तोंडावर मला मारायचाच आहे तो रिपोर्ट. मुळीच नाही. आपण हे जे काय करतोय ते कोणासाठी तरी, कोणाला काहीतरी सिद्ध करण्यासाठी अजिबात करत नाही होतो. फक्त दादाच्या समाधानासाठी हे सगळं करतोय. एकदा त्याच्या मनातली जळमट दूर झाली ना की झालं. मला तर एक गोष्ट अशी कळलेली आहे की दादाचा जीव म्हणे जानकीत आहे. तिला काटा रुतलं की नाही ह्याच्या पायातनं रगत येते, तिचा पाय मुरगाळला ह्याला दुखते. हो, मग एवढ्या मोठ्या माणसाला मारण्यापरीस हाड आणि बाईला मारणं सोपं नाही का? होतीस ग तू एवढी वर्ष, उगाच त्या अहिल्याच्या माग माग फिरत राहिलो. तुझ्या माग फिरून तुझं ऐकलंस की नाही, यवाना खजिन्याच्या चाव्यात तुझ्या कमरेवर घेऊन तू मिरवली असतीस आणि 1 तारखेला आपण पगार वाटला असता. उद्याच कामाला सुरुवात करू. काही झालं ना तरी जानकीला संपवायची.